हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर सोयाबीनची भाजी सगळेच करतात, पण तुम्ही एकदा या पद्धतीने सोयाबीन आणि चणा डाळीपासून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवा. एवढी टेस्टी आणि हेल्दी आहे. आता सोयाबीन तुम्हाला माहीतच आहे आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे. त्यासाठी इथे 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. ते थंड पाण्यामध्ये मी काही तासासाठी भिजत ठेवले. तर 1 तास पुरेसा होतो, 1 ते 1.5 तास. चणा डाळ 1 छोटी वाटी घेतली, तीसुद्धा मी भिजत घातली. दोन्ही पण पाण्याने धुतले आणि त्यावर काही पावडर वगैरे कचरा असेल ते निघून जातं आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून काही तासासाठी भिजत ठेवायचे. तर 1 ते 1.5 तास पुरेसं होतं. तर आता तुम्ही बघताय डाळ पण व्यवस्थित भिजलेली आहे आणि सोयाबीनसुद्धा. तर सोयाबीनमधलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे. पूर्ण पिळून घ्यायचे आहे सोयाबीन, त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ते आता एका ताटामध्ये मी काढून घेतले. सोयाबीन आणि 1 वाटी चणा डाळ. आता हे मिक्सर जारमध्ये दोन्ही पण एकत्र आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. तर अगदी बारीक पेस्ट नाही बनवायची, थोडं गरगरीत वाटायचं. तर मिक्सरचं मोठं भांडं घेतले, त्यामध्ये सोयाबीन आणि चणा डाळ अगदी गरगरीत वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा 1 ते 2 कांदे मीडियम साईजचे, बारीक असेल तर 2 घ्यायचे, मोठा असेल तर 1 घ्यायचा. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या ह्याच्या आवडीप्रमाणे आणि आलं आणि लसूण घेतलं. आता हे सुद्धा मिक्सरला त्याच्यामध्येच बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं एकसारखं बारीक झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मोठ्या भांड्यात आता काढून घेतल्यानंतर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हे मी मोठ्या बाऊलमध्ये, मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर सोयाबीनची भाजी, सोयाबीन घालून भात आपण बऱ्याच वेळेला बनवतो, पण ही एकदम नवीन रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि एवढे टेस्टी आणि रुचकर लागतात. तर लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील. ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे तर त्यांना रोज रोज नाश्त्यामध्ये काय करावा मोठा प्रश्न पडतो. तर तुम्ही इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला सुद्धा तुम्ही असा हा ब्रेकफास्ट करू शकता. एवढं टेस्टी आणि रुचकर आहे. तर बघा, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. आता त्यामध्ये बघा बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट आवडीप्रमाणे पुन्हा टाकायचे. ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट अगदी बेताने टाकायचे आणि हळद पावडर अर्धा चमचा टाकायचे. आता त्यामध्ये मी कस्तुरी मेथी हातावर घेऊन अशी क्रश करून टाकत आहे. तर थोडी टाकायची म्हणजे टेस्ट खूप छान येते. कस्तुरी मेथी टाकल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर सोयाबीन आणि चणा डाळ त्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आणि काही जीवनसत्व आहे ते आपल्या शरीराला भेटले जातात. आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही बनवलं पाहिजे. नाश्त्यामध्ये, मॉर्निंगला, इव्हिनिंगला तुम्ही कधीही बनवू शकता. एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं बघा. इवन तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे, बाइंडिंगसाठी टाकायचं आहे. तर बेसन पीठ 2 चमचे टाकल्यानंतर त्यामध्ये बघा 2 चमचे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. तर ज्वारीचं पीठ आणि चणा डाळ आणि त्याचबरोबर सोयाबीन हे शरीरासाठी किती फायद्याचं आहे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे तुम्ही असं हेल्दी नाश्ता बनवून कधीही खाऊ शकता. पण कधी-कधी काय होतं, आपल्याला माहिती नसतं की अजून काय बनवता येईल आणि आपण एकच सोयाबीनची भाजी किंवा मग एक तर सुकी भाजी किंवा मग रस्सा भाजी, नाहीतर मग भातामध्ये वगैरे आपण सोयाबीन राईस असं बनवून खातो. पण ही रेसिपी तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि 100% बघितल्यावर तुम्ही करणारच. आता बघा सगळं मिक्स केल्यानंतर व्यवस्थित ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे, कारण सोयाबीन आणि चणा डाळ ही मिक्सरला बारीक केल्यानंतर त्याला ओलसरपणा, आपण जे 2 चमचे पिठं मिक्स केलेली आहे त्याने छान बाइंडिंग येतं आणि व्यवस्थित असे हे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला होता की सोयाबीन आणि चणा डाळीपासून अशी कुठली भन्नाट रेसिपी, तर हे सोयाबीन कटलेट आपण म्हणू शकतो. एवढे टेस्टी आणि रुचकर लागतात बघा. तर हे अशा पद्धतीने चपटे करायचे आहे, जास्त जाड आणि मोठे करायचे नाही आहे. तर अगदी छोटे छोट्या साईजचे असे हे बनवून घेते आता मी. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने करायचं आहे. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. आणि जर अजून तुम्हाला थोडंसं म्हणजे पातळ किंवा पाणी वाटलं, कारण सोयाबीन व्यवस्थित जर पिळून घेतले, त्यातलं जर पाणी पूर्णपणे काढून जर आपण मिक्सरला फिरवलं तर अगदी छान कोरडे ड्राय होतात. पण जर ओलसर राहिले आणि मिक्सरला बारीक केलं तर पाणी जर सुटलं तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडं ॲडिशनल ज्वारीचं पीठ किंवा चणा पीठ, बेसन पीठ हे ते मिक्स करू शकता त्यामध्ये. तर व्यवस्थित जर त्यातलं पाणी पूर्णपणे काढून निचरून घेतलं तर अगदी हे व्यवस्थित परफेक्ट तयार होतात. तर हे बघा, हे अशा पद्धतीने हे कटलेट करून घ्यायचे गोलाकार शेपमध्ये
आणि छोटी साईज आणि चपटे बनवायचे. तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता, एवढे हेल्दी आहेत बघा. आणि टोमॅटो केचपसोबत किंवा चटणीसोबत खोबऱ्याच्या किंवा तसेही तुम्ही खाऊ शकता, एवढे टेस्टी लागतात. चटणीची गरजसुद्धा पडत नाही. इवन टोमॅटो सॉस किंवा केचपबरोबर तुम्ही खाऊ शकता, एवढे टेस्टी लागतात. तर आता इथे मी बनवून घेते पटपट. तर सोयाबीनमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले स्नायू, हाडं बघा बळकट आणि मजबूत होतात. याचं नेहमीच आपण सेवन केलं पाहिजे. आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला पाहिजे. आणि त्याचबरोबर शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि वजनसुद्धा आटोक्यात राहतं, वजन नियंत्रणात राहतं, एवढं हे फायद्याचं आहे. तर आता बघा मी बनवून घेतलेले आहेत, एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि त्यानंतर छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अलगद असे 4 किंवा 5 या प्रमाणामध्ये तुम्ही सोडून डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अजिबात तेलकट ऑइली होत नाही आहेत आणि सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तेल थोडंसंच लागतं. अगदी छोट्या पॅनमध्ये मी इथे तेल ठेवलेलं आहे बघा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतातच आहे. अगदी कमी तेल मी गरम करायला ठेवले. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत, नाहीतर मग आतून कच्चे राहतात आणि वरतून पटकन कलर येतो. त्यामुळे अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित ते क्रंची, क्रिस्पी आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एकदा पलटी करून घ्यायचे. तर हे बघा खालून किती छान असे हे कलर आलेला आहे. तर खूप टेस्टी लागतात. मी एकदा दोनदा बनवले, पण घरच्यांना एवढे आवडले तर मी जवळपास आठवड्यातून हे 2दा बनवलेले आहे. आणि फार वेळ लागत नाही, अगदी 7-8 मिनटामध्ये होऊन जातं. फक्त डाळ आणि सोयाबीन हे 1 ते 1.5 तास भिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि सोयाबीनमधलं पूर्णपणे पाणी काढून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. नक्की ट्राय करून बघा. नक्कीच घरातल्यांना सगळ्यांना तुम्हाला आवडेल बघा आणि 100% बघितल्यावर तुम्ही करणारच. लहान मुलांना जर असे कटलेट बनवून दिले तर बघा चुटकीत असा टिफिन फिनिश करून येतील. आणि हेल्दी पण नाश्ता आहे. त्यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व प्रथिने आहेत. त्यामुळे शरीराला ते मिळाले जातात आणि आपले हाडं वगैरे मजबूत होतात. तर अगदी लहानपणापासूनच जर आपण मुलांना दिलं तर नक्कीच ते स्ट्रॉंग राहतील बघा. तर अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे मी. सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस असे हे डीप फ्राय करून घ्यायचे तर बघा. आणि नंतर अशा अधूनमधून 2 ते 3 वेळा पलटी केले तर व्यवस्थित दोन्हीकडनं ते छान डीप फ्राय होतात. आतून पण व्यवस्थित शिजले जातात, तळले जातात. म्हणजे अजिबात खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होत नाही. लाल तिखट मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. लहान मुलांना जर देणार असाल तर थोडंसं हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करा. आता पावसाळी दिवस आहे, पण असं चटकदार खायची इच्छा होते, मन होतं, त्यावेळेला तुम्ही असं वेगवेगळं बनवू शकता. आणि कशी वाटली रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बनवून बघा. बनवल्यानंतर कशी वाटली टेस्ट तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम सपोर्ट कायम राहू द्या. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आणि अशा छान छान रेसिपी दाखवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल. तर झालेत ना छान बघा. कलर तर एवढा छान आला आहे, चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. आणि अगदी थोड्या तेलामध्ये व्यवस्थित ते डीप फ्राय होतात. तर आता व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचं आहे बघा. आता तुम्हाला वरतून समजलंच असेल की किती छान ते क्रिस्पी झालेले आहेत बघा. झालेत ना छान. तर आता मी पटपट असे 4-4, 5-5 या प्रमाणामध्ये पॅनमध्ये टाकून व्यवस्थित ते डीप फ्राय करून घेते. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची, नंतर मग कमी करू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. घाई करायची नाही आहे, म्हणजे खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होत नाही. आणि अधूनमधून असे 2 ते 3 वेळा पलटी करायचे आहेत. म्हणजे सगळीकडनं एकसारखे ते असे तळले जातात आणि कुठेही असे
कमी जास्त किंवा आतमध्ये कच्चे राहत नाही, तर एकसारखा कलर येतो आणि 4 ते 5 या प्रमाणामध्ये व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघताय बघा, मी जवळपास 2 ते 3 वेळा पलटी केलेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तर त्यामध्ये बघा आपण कोथिंबीर, कस्तुरी मेथी, आलं लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद पावडर हे सगळं मिक्स केल्यामुळे एवढी टेस्ट भारी येते ना याला. खूप टेस्टी आणि रुचकर लागतात. अजिबात खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. त्याचबरोबर फार ऑइली तेलकट होत नाही आहेत. आणि सोयाबीन पण खाल्ले जातात. बऱ्याच वेळेला काय होतं, सोयाबीनची भाजी म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात किंवा भाजी आवडत नाही आणि नेहमीच ती चव, तर मग कंटाळा पण येतो जेवणाचा. मग त्यावेळेला तुम्ही अशी ही वेगवेगळी रेसिपी जर बनवली तर बघा सगळे आवडीने खातील आणि आपल्या शरीरालासुद्धा जीवनसत्व भेटले जातात. तर आता बघा तुम्ही बघताय कलर खूप छान आलेला आहे. तर इथे मी इव्हिनिंगला बनवलेले आहेत, तर मुलांना एवढे आवडले त्यामुळे आठवड्यातून मी 2दा बनवले. नक्की ट्राय करून बघा, एवढे क्रिस्पी आणि टेस्टी होतात. झालेत ना छान. तर आता एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे बघा. तर नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.